फक्त त्यांच्या आणि आमच्या कुटुंबाचा फरक का असतो, मी जेव्हा आर्मी जॉईन करतो मी लिहून देतो की मी मरायला तयार आहे. हे कुठल्या डिपार्टमेंट होत नाही, त्यासाठी मी वेगळे आहोत. आणि यांच्या प्रत्येकाचे रोल फिक्स आहेत, प्रत्येकाला आपली कामं वेगळी आहेत आणि हे टीम वर्क असतं. आर्मी हे टीम वर्क आहे, प्रत्येकाची प्रत्येकाला गरज असते. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मातृभूमीसाठी प्रत्येक माणसानं आपलं योगदान काय द्यावं. तिथं ते सैनिक भवन पण आम्हाला एक चांगल्या प्रकारची वास्तू कागलमध्ये महाराष्ट्रात एक नंबरची आहे. एवढी मोठी जागा, एवढी वास्तू कुणाकडे नाही. दर्शक हो, आज शौर्यगाथामध्ये आपल्यासोबत आहेत कर्नल विलास सुळकुळे सर. कागल तालुक्यातील हमीदवाडासारख्या खेड्यातून पुढे येऊन भारतीय सैन्य दलात सेवा बजावल्यानंतर शेतीमातीशी नाळ जोडलेले सुळकुळे सर आज कागल तालुक्यात सैनिकांसाठी मोठं काम करत आहेत. पॉडकास्टच्या या पहिल्या भागामध्ये त्यांचे युद्धभूमीवरील अनुभव आणि भारतीय सैन्य दलाबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर्वांना नमस्कार. शौर्यगाथा चॅनेलमध्ये आपण आज कर्नल विलास सुळकुळे सरांना भेटायला आलेलो आहोत. कर्नल विलास सुळकुळे सरांनी आर्टलरीमध्ये म्हणजे तोफखाना विभागामध्ये आपली 39 वर्ष कारकीर्द घडवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्नल पदावरून निवृत्त झाल्यानंतरही सरांनी भारतीय जवानांसाठी कागल तालुक्यातील शिपायांसाठी, जवानांच्या कुटुंबासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचं सामाजिक कार्य सांगायचं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिकांसाठीचे जे सैनिक भवन आहे ते त्याचं जे मुख्य क्रेडिट म्हणजे त्याचं जे मुख्य योगदान आहे ते कर्नल सुळकुळे सरांनी दिलेलं आहे. तर आज आपण अशा या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असेल की कागल तालुक्यातील हमीदवाडा एक छोटंसं गाव, तिथून सैन्य दलामध्ये आपली सुरुवात झाली, तर तो प्रवास कसा होता थोडक्यात माहिती सांगा. मॅडम जय हिंद. जय हिंद. माझं मूळ गाव हमीदवाडा, एक छोटंसं खेडेगाव होतं. 1977चा काळ होता जेव्हा मी 10वी पास झालो. आणि त्यानंतर मी 11वी आर्ट्ससाठी देवचंद कॉलेज अर्जुनगरला प्रवेश घेतला. मी 11वी 1978ला पास झालो डिस्टिंक्शनमध्ये. मग त्यावेळेला टेक्निकल सायन्स टेक्निक किंवा जसं इंजिनिअरिंग त्यावेळेचा मोठं क्रेज होतं. आणि वडील माझे शिकलेले होते 1917च्या काळचे, गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन, डेअरी चेअरमन होते. त्यांच्या अपेक्षा तेव्हा मुलगा माझा काहीतरी मोठा व्हावा, अधिकारी व्हावा, कारण ब्रिटिश त्यांनी बघितले होते जवळून. आणि त्या अनुषंगानं परत मी सायन्स टेक्निकसाठी ॲडमिशन घेतलं दूधगंगा विद्यानिकेतन बिद्रीला. आणि माझं दुर्दैव म्हणा किंवा माझा भविष्याचा मार्ग वेगळा असेल, ती फॅकल्टी बंद झाली. त्या कॉलेजमधून फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये पास झालो. पण आता तिथून ॲडमिशन कुठे घ्यायचं, परत 11वीला आता रजिस्ट्रेशन वॅकेन्सी असल्यामुळं 60 विद्यार्थी जास्त ॲडमिशन मिळू शकत नव्हतं. मग बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. त्यांचं उत्तर असायचं की तुम्हाला जर 12वीचा विद्यार्थी कोण सोडून गेला तर तुम्हाला 12वी ॲडमिशन मिळणार, त्यापेक्षा तुम्हाला परत रिपीट 11वी करावं लागेल. माझ्या पुढं एक प्रश्न पडला की मी आता काय करते, सगळं 11ला बसायचं की दुसरं काय मार्क करायचं. त्यातनं मला असं वाटलं की नाही, आता मला आपला मार्ग स्वतःच क्रमित करला. या सिस्टममध्ये पुढे अजून काय धोके आहेत माहीत नाही आहे. आणि त्या अनुषंगानं मला ते आर्मीचे पाय उचलायला लागले. आणि 1979मध्ये जून महिन्यात मी इंडियन आर्टलरीमध्ये ऑपरेट रेडिओ आर्टलरी म्हणून जॉईन झालो. तिथून पुढं आईवडिलांचं मार्गदर्शन, वडिलांचा ऑब्जेक्ट तो बॅकब्रेन राहत राहिला. मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मी आता शिपाईमध्ये आलोय, पण पुढं काय. आणि हे तर ध्येय माझं नव्हतं जीवनात, माझं ध्येय नव्हतंच कधी. पण 12वी पास झाल्याशिवाय तुम्हाला ऑफिसरला अप्लाय करता येत नाही. मग 1984ला मी एक्स्ट्रून 12वी पास केली फर्स्ट क्लासमध्ये. त्याचा हिंदी आणि सोशल विषयाला मी देवचंद कॉलेज केंद्रात पहिला नंबर घेतला, टॉपर होतो. असं करत करत मी BA केलं, MA केलं, MBA केलं, डिझास्टर मॅनेजमेंट, डिप्लोमा इंडस्ट्री मॅनेजमेंट. माझी वाटचाल शिक्षणाची कधी बंद राहिली नाही. आणि असा जॉब करत करत 1997ला UPSC क्रॅक केली, जे सर्व्हिस कमिशन असतं, त्यात मी ऑफिसर म्हणून बनलो. आणि 1998 पासून मी लॉजिस्टिक डिपार्टमेंट तोफखान्यामध्येच होतो आधी. आणि तोफखान्यामध्येच मला परत ऑफिसर म्हणून जॉईन करायला मिळालं. त्यासाठी टेक्निकल इक्विपमेंट ऑफिसर माझी नियुक्ती झाली. त्याचं बेसिकली काम असतं की इक्विपमेंट मॅनेजमेंट
आणि त्यावर लॉजिस्टिक मॅनेजमेंट पण येते इनडायरेक्टली, तो जॉब त्याच्या पदरात पडतो. आणि त्या अनुषंगाने मी जवळजवळ 21 वर्ष त्या डिपार्टमेंटमध्ये लॉजिस्टिक म्हणून काम केलं. आणि असा प्रवास करत करत माझी शैक्षणिक प्रगती आणि प्रोफेशनल प्रगती सुद्धा केली. माझ्या प्रोफेशनच्या काही माझी ओळख होती की द फ्रायडे मॅन, ते काय कोणाला जमते ह्यांना द्या, हा करेल. आणि माझी की क्वालिटी होती ऑनेस्टी, लॉयल्टी आणि सिन्सिअरिटी, वर्कहॉलिक. त्यामुळं बऱ्यापैकी प्रोफेशनली मला समाधान मिळालं. माझे वरिष्ठ पण माझ्याशी समाधान होतेच, आणि मला एक चांगली नाविन्यपूर्ण नोकरी करायला मौका मिळाला. आणि त्यामुळे बरेच कंट्रीब्युशन माझ्या युनिटला देऊ शकलो. आणि त्या अनुषंगाने त्यांनी मलाही प्रतीत मिळालं, सौख्य लाभलं, फॅमिलीला सुख मिळालं. त्यामुळे सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि अशा करत करत 2018ला मी रिटायर झालो, 31 जुलै 2018ला. आणि त्यापासून सेकंड इनिंग सुरू आहे आता, त्यातले मार्ग सुरू आहेत. आणि अशा प्रकारे पण याबरोबर काय केलं, मी माझं शिक्षण कधी बंद केलं नाही. आता परवा 2024ला मी वास्तुशास्त्राचा अभ्यास त्याही पहिला क्रमांक मिळवलाय, तुम्ही बघू शकताय. ओके ओके. आता मी म्हणजे शिक्षण तुमचं चालूच चालूच आहे. आता न्यूमरॉलॉजी पण सुद्धा शिकत आहे. अरे वा. त्यामुळे काही नाही काही करत राहणे, करत राहणे. बेसिकली टू मोटिवेट युअर ब्रेन, बरोबर. कीप युअर्स बिझी आणि नेव्हर बीन आयडल, त्या प्रिन्सिपलवर मी काम करतो. त्यामुळे काही नाही काही करत राहणे, नाविन्यपूर्ण करायचं, जेणेकरून आपल्या ब्रेनला काम मिळेल आणि समाजाचा कुठेतरी उपयोग होईल किंवा स्वतः तरी उपयोग होईल, असा प्रयोग असतो. बरं सर, सैन्य दलात आपण 39 वर्ष आर्टिलरी विभागात काम केला, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आणि त्याचं भारतीय सैन्य दलामध्ये आर्टिलरीची काय भूमिका असते? तोफखाना एक असा विभाग आहे मॅडम की सेकंड लार्जेस्ट आर्म्स आहे ते. आणि जवळजवळ 1/6 स्ट्रेंथ ऑफ द आर्मी ते कंट्रोल करते. तोफखाना हा जर हिस्ट्री बघितली तर 1827च्या मागे जाते ती. त्याला बॉम्बे बॅटरी, बॉम्बे आर्टिलरी म्हणून त्याला होते. नंतर 1935ला ती रॉयल इंडियन आर्मी आर्टिलरी झाली. आणि 200 वर्षाचा ते इतिहास जवळजवळ आहे. तोफखानाचं काम काय सपोर्ट फायर करायचं असतं. म्हणजे आपले जे एलिमेंट्स आहेत, जे इन्फंट्रीज आपण ज्याला म्हणतो, जे पैदल सेना आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्यांना आपण मागे राहून सपोर्टिंग कारण आमचा रेंज 8 किलोमीटर ते 300 किलोमीटर आहे जवळजवळ. आता जे आपल्याला जे युद्धसामुग्री आजच्या तारखेला अवेलेबल आहेत, फील्ड गन्स आहेत, मिडियम गन्स आहेत, मोटर्स आहेत, हाऊजर तोफर्स आहेत, बोफर्स गन आहे तुम्ही जे प्रसिद्ध आहेत, धनुष्य गण आता आलेली आहेत, वज्र आलेले आहेत. आणि असे बऱ्याच डेव्हलपमेंट, त्यात स्मर्श आहेत, पिनाक आहे, ब्रह्मोस मिसाईल जे तुम्ही बऱ्याच वेळा आता लेटेस्ट ऑपरेशन सिंधूच्या ऐकायला तुम्हाला मिळाला असेल, त्याचा रेंज 290 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहे. आणि त्याचं पुढचं वर्षांनी आता तयार आलेलं आहे. त्यामुळे आमचा रोल काय असतो इंडियन आर्टिलरीचा, की आपण आपले जे पुढे सैन्य दल काम करतं त्यांना फायरिंग सपोर्ट देऊन एनिमीला कंडम करणं, एनिमीची पॉवर कमी करणं, एनिमीची इन्स्टॉलमेंट उडवणं, त्या एनिमीची ऍडव्हान्स थांबवणं, जेणे आपली जी इन्फंट्री किंवा आपले जे पैदल सेनाचे पुढे कॅप्चर ते पुढे जायला मार्ग मोकळा करणं, हा त्याचा बेसिक रोल असतो. आणि त्या अनुषंगानं म्हणून आर्टिलरीला किंवा तोफखान्याला एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. ओके. म्हणजे बाकीचे जे तुमचे भारतीय सैन्य दलामधले बाकीचे जे विभाग आहेत त्यापेक्षा याला वेगळ्या अँगलला बघितलं. त्याला गॉड ऑफ वॉर म्हणतात. ओके ओके. इज अ फ्रेज गिवन टू द इंडियन आर्टिलरी, इज अ गॉड ऑफ वॉर. ओके ओके सर. कारण तुम्हाला ऍडव्हान्समेंट करण्यासाठी प्रत्येकाला गरज असते. आणि त्यामुळे न्यूट्रलाइज टार्गेट करणं आपल्या आर्मीला पुढे करण्यास फार महत्त्वाचं असतं. मग या सुद्धा असे त्याच्यात 6 युनिट नसते, सर्व्हिलन्स अँड टार्गेट अक्विजिशन युनिट, म्हणजे बऱ्याच हिरोना. आधी आर्टिलरी एकच होती, त्यात आर्टिलरी, एअर डिफेन्स आर्टिलरी आणि एअर ओपी असे डिपार्टमेंट होते. पण कालांतरानं त्याचे 3 विभाग झाले. आता फील्ड आर्टिलरी आणि आर्टिलरी झाली, एअर डिफेन्स आर्टिलरी झाली, वेगळं झालं. आणि आता एअर ओपीला एव्हिएशन म्हणतात. असे डिपार्टमेंट विभागले गेलेले आहेत. आणि यांच्या प्रत्येकाचे रोल फिक्स आहेत, प्रत्येकाला आपली कामं वेगळी आहेत. आणि हे टीम वर्क असतं. आर्मी हे टीम वर्क आहे. टीम वर्क, प्रत्येकाची प्रत्येकाला गरज असते. त्यामुळं पण ह्याचा एक मेजर रोल असल्यामुळं आणि खूप लांब राहून आपण एनिमीला टार्गेट होतो, याला गॉड ऑफ वॉर म्हणतो. आणि आता सुद्धा तुम्ही बघितलं ऑपरेशनचा हा एडीचा पण खूप वापर झालेला आहे. त्याचा त्यांना बरेच त्यांनी कुशलतापूर्वक ह्या ऑपरेशनचं काम केलेलं आहे. आर्टिलरीने काम केलेलं आहे, कारगिलमध्ये काम केलेलं आहे.
47 65 71 सगळ्या लढाई ह्या गननं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आर्टिलरीचा हा मोठा वाटा आहे प्रभाव त्याच्यात. आणि वाटा वाटा. म्हणून त्याला गॉड ऑफ वॉर मानले जातं. सर, हा जो एकूण प्रवास आहे भारतीय सेनेमधला आपला, तर याबद्दल आपलं मत काय? कसं आहे, सेनेमध्ये सर्व्हिस करणं हे रोजच मरण आहे. कारण आपण -50 आणि +50 डिग्री काम करतो. आपण उत्तम पहाडीमध्ये काम करतो, वेगवेगळ्या दऱ्याखोऱ्यात काम करतो. त्यामुळे असं नाही की हा रोज अविस्मरणीय असा एक क्षण असतो प्रत्येक सेनेच्या माणसाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आर्मी जी सर्व्हिस आहे सेनेची, एअरफोर्स असू दे, आर्मी असू दे, नेव्ही असू दे, सगळ्या सेवा चांगल्या आहेत. मग ते इंडस्ट्री असू देत, मेडिकल असू देत, सोशल सर्व्हिस असू देत, राजकीय असतील किंवा इंडस्ट्रीज असतील, सगळ्यांचं अनमोल कॉन्ट्रीब्युशन कंट्रीसाठी असतं. ते आपण डिनाय करू शकत नाही. बरोबर. फक्त त्यांच्या आणि आमच्या कॉन्ट्रीब्युशन फरक का असतो? मी जेव्हा आर्मी जॉईन करतो, मी लिहून देतो की मी मरायला तयार आहे. हो, मग हे कुठल्या डिपार्टमेंट होत नाही, त्यासाठी मी वेगळे आहोत. अगदी बरोबर. आणि हे कुठलंही डिपार्टमेंट असतं. आपण म्हणतो की मी हवा रस्त्याने जाईल, पाण्याच्या रस्त्याने येईल, भूल जाईल, तर त्याचा अर्थ काय की आपण एक कंडिशन आहे की त्या कंडिशन कुठलीही सर्व्हिस, कुठलाही जॉब, कुठलीही सोसायटी, कुठली इंडस्ट्री देत नाही, ते आम्ही देतो. खरंच. त्याशिवाय आम्ही जे आर्मीचं जे जीवन आहे ते वयाच्या सर्व, माझं तर 18 वर्ष जर पूर्ण झाले मी जॉईन केलं, हे सर्वसाधारण आपण 18 ते 22च्या दरम्यान युवा. ते काय- हा, बरोबर. युवा भरती होतो, युवा. ऑफिसर बनतात 23-24 पर्यंत जॉईन करतात. आणि त्याची प्राईम जे युथ असतं ते सीमेवर किंवा घराच्या बाहेर असतं. थोडक्यात धरून आपण सीमेवर काय प्रत्येक वर्ष आपण सीमेवर नसतो, पण आपल्या घराच्या आसपासच्या बाहेर असतं. आपल्या सगळे संबंधी बाहेर असतात, आई वडील, मुलं, बायका, पोरं, संबंधित नाते असं. आणि ते जे त्याग आहे तो बाकीच्या ठिकाणी लागू होत नाही, जे आम्हाला लागू होतं. तुमच्यात कसलंही फंक्शन असेल तर तुम्ही तिथे असणार आहे. बरोबर. तुमच्या अॅनिव्हर्सरी तुम्ही कोणी बॉर्डरला असणार आहे, कोणी गोळे फेकत असणार, म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी घटना घडू शकतात, ट्रॅव्हलिंगमध्ये असू शकतात. त्यामुळे हा जे योगदान आहे ते बाकीच्या वेगळं. त्यामुळे आपण आर्मीला थोडंसं श्रेष्ठत्व मिळतं किंवा त्या नामानं मान सन्मान मिळतो. बरोबर. त्याचं मुख्य कारण असं मला वाटतं, असं नाही की या जगातलं, ह्या समाजातलं प्रत्येक घटक महत्वाचे, देशाच्या जडणघडण. वाटचालीसाठी, बरोबर. विकासासाठी प्रत्येकाचे, जर तुम्ही मीडिया आहात म्हणा, सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन आहे. फक्त आपण वेगळं घ्यायचं कारण मला असं वाटतं. बरोबर. माझं असं व्यक्तिगत मत आहे. सर, मग 39 वर्ष आपली कारकीर्द तोफखाना विभागामध्ये घालवल्यानंतर आपण निवृत्त झालात आणि त्यानंतर समाजासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहात, म्हणजे काहीतरी करावं आपल्या समाजासाठी, तर ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? आणि कसं आहे की ज्याला मी ऑगस्ट 2018 रिटायरून घरी आलो, त्याला असं वाटलं आता हे समाजात 60 वर्षाचे लोक किती जगतात, फार कमी लोकांना भाग्य मिळतं 60 जगायचं. आणि आपल्या बऱ्यापैकी जे लायबिलिटीज आपल्या पूर्ण झालेले आहेत, आणि आता लायबिलिटी नसताना मग काय करू शकतो आपण? मग हा बोनस पिरियडचा वापर कसा करता येईल त्यावर घरी बसून मी विचारविमर्श केला. कारण एखादं नवीन काम करत असताना सगळ्यात आधी किंवा सर्वात प्रामुख्यानं आपल्या घरच्या माणसांना सपोर्ट असणं गरजेचं असतं, तर तुम्ही ते काम चांगल्या प्रकारे करू शकता. मग त्याला असा आमचा निर्णय नाही की आपण समाजकार्य सुद्धा करू शकतो. मग त्या अनुषंगानं मग काही सैनिकाची अडचण होती, कारण मी अगदी शिपायापासून ही जी माझी वाटचाल आहे, मग प्रत्येकाचं मला दुःख माहिती आहे, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, आणि त्या सर्व जे प्रयोग सुद्धा करता येईल त्याची पण कल्पना आहे. मग त्या अनुषंगानं असं वाटलं, आणि काही सैनिक पण आले, सर थोडी मदत करा, इथं आम्हाला कोण ऑफिसर लिडरशिप करायला मिळत नाहीयेत, आणि आपण त्यावरून काय करू शकतोय. मग त्या अनुषंगाने 1-2-3 मिटिंग झाल्या, काही सैनिक कागलच्या आले, त्यांनी सांगितलं, मग त्यांच्यासाठी चर्चा झाली. चर्चेत असं केली की आपण का करायला पाहिजे, महत्वाचा प्रश्न विचारला, तुम्हाला का वाटतं आपण सैनिक एकत्र यायला पाहिजे. मग त्यातनं असं आपल्याला आढळलं की आपण सगळेच कागल ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आलेले आहोत, आपले सगळे संबंध आपल्या आपल्या गावात आहेत, आपले भावंड असतील, काही नातेवाईक किंवा मुलं आता आपल्या जवळ नाही आहेत. मग त्यावर तुम्हाला अडचणी येणार कोण? त्या प्रकल्पनेतून आम्ही एक संस्था उभा केली. त्या संस्थेचं नाव आजी माझी सैनिक समाज शासन कागल, आणि 2019 मध्ये आम्ही ते रजिस्टर केली, आणि त्यानुसार आम्ही त्या प्रसंगानं काम करत राहिलो. मग आता एवढंच काम आहे काय? नाही, मग आणखी काय करताय? त्या अनुषंगानं मग आम्ही डेव्हलप करायला गेलं. आम्ही युनिटी वाढवली, ग्रुपिंग वाढवलं,
त्यातनं समाजकार्य काय करता येते का, मग त्यासाठी काही शाळांना व्हिजिट द्यायचो, तिथल्या मुलांना मार्गदर्शन करायचं, मोटिवेशन का पाहिजे, नेशन फर्स्ट का पाहिजे. किंवा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की त्या मुलांना आम्ही बोलताना असं म्हणायचं की तुम्हाला जे फ्रीबीज मिळतात, एखाद्या कोणीतरी व्यक्तीने तुम्हाला शाळेची पुस्तकं दिली, एखाद्यानं बॅग दिल्या, आणि वन टाइम आहे, व्हॉट इज अ लाईफ टाईम. तो फ्रीबीच्या मागे नका पडू. तुम्ही स्वतः मिळवायला शिका की हे फ्रीबी थोड्या काळासाठी, आणि एक वन टाइम, 2 टाइम्स, लाईफ टाईम. लाईफ टाईम तुम्हाला काय करतात त्यासाठी मोटिवेशन करणं, त्यासाठी मला चांगलं नागरिक बनण्यासाठी काय करायला पाहिजे, तुमचा उद्देश कसा, यावर मार्गदर्शन सुरू केलं. त्याच्यानंतर काही अनाथाश्रम आपण व्हिजिट करत होतो, मग स्वच्छ भारत अभियानासाठी काम करत होतो. परत जे सैनिकांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्यासाठी काम बघायचं, जे शक्य आहे. सगळ्याच काय शक्य होत नाहीत आपल्याला, ह्युमॅन बिंगला पॉसिबल नाही, पण जे आपल्या हाताने शक्य आहे, समजा एखादा पेपर बनवू शकतो, एखादं पत्र तयार करू शकतो, ड्राफ्टिंग करू शकतो, एखाद्या अधिकाऱ्याला फोन करू शकतो, त्या अनुषंगाने आम्ही काम करायचो. मग सैनिकांच्या पेन्शनच्या इश्यूज असतील, काही फॅमिली इश्यू असतील, काही महसूलच्या इश्यू असतील, काही कोणी त्यात आम्ही मदत करत केली. आणि असं करत करत थोडं मग त्यात मागे मग काही दुसऱ्या गोष्टी विचारात आल्या की आपण अरे एवढंच करून चालणार आहे काय. आपल्याला आम्ही आमच्या घरातून संसार चालवायचो, त्यासाठी बघितलं म्हणजे वर एक हॉल बांधलेला आहे, सिडी बाहेरने केलेली आहे, कारण येणाऱ्या संस्थेच्या लोकांना वर बसायला जागा मिळावी, घरी डिस्टर्ब होऊ नये. मग त्यातनं सुरू केलं हळू. मग त्यानंतर आम्ही नगरपालिकेला रिक्वेस्ट केली, त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला 1-2 रूम इथं स्टेडियम मध्ये दिल्या तयार करून, किंवा तुम्ही वापरा सैनिक म्हणून. मग त्या अनुषंगाने कामं सुरू केली. मग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेमिनार घ्यायला सुरू केले. त्या सेमिनार लोकांना मोटिवेट करावं, तुम्हाला सैनिकांना काय काय फायदे असतात, काय प्रॉफिट, काय लॉस आहे, कसं स्कीम्स असतात, कसं लोक वेगवेगळ्या फौजी रेटला फसवतात, ते फसवणूक काय करायला पाहिजे, असं त्या सुद्धा काम सुरू केलं. काही प्लांटेशनची कामं सुरू केली थोडी मध्ये आधीचे, तर मग असं करत करत मग त्यानंतर आम्हाला दैवयोगानं किंवा माझ्या नशिबा म्हणा की मला ते ECHS पॉलिंग कोल्हापूरचा वयशी म्हणून मला मौका मिळाला 2019ला. आणि त्या अनुषंगानं बहुतांश एव्हरीडे 200च्या आसपास लोकांना रोज भेटायची संधी मिळाली. जिल्ह्यातल्या ते पॅन इंडिया कार्ड असल्यामुळे जिल्ह्यातले सगळे सैनिक येतात, माजी सैनिक, त्यांच्या डिपेंडंट, त्यातनं त्यांची ओळख झाली. तिथं मला बऱ्यापैकी व्यक्तिगत स्वरूपाने म्हणा किंवा माझ्या स्टाफमुळे म्हणा किंवा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मी तिथे एक चांगलं रिझल्ट देऊ शकलो. आणि त्यामुळे तिथे बऱ्यापैकी सुधारणा झाल्या, आणि त्याचं एक ट्रस्ट झालं की हा व्यक्ती एक लॉयल आहे, ऑनेस्ट आहे, ट्रान्सपरंट आहे, आणि जे शब्द दिले पाळणार आहे. एक मेसेज त्या गेलं, तर सैनिकांचा एक विश्वास वाढला. त्यामुळं इतर कामं घडले. मग काही मग एवढ्या सैनिक भवन बनवायचं होतं, सैनिक भवन बनवायसाठी मग रिक्वेस्ट केली, नगरपालिकेने ऍक्सेप्ट केली, आणि मंत्री महोदयांना तिथं ते सैनिक भवन पण आम्हाला एक चांगल्या प्रकारची वास्तू कागलमध्ये महाराष्ट्रात 1 नंबरची आहे. एवढी मोठी जागा, एवढी वास्तू कुणाकडे नाही, त्यांनी वापरली. त्याच अनुषंगानं मग 2019 असलं की बरेच लोक बऱ्याच वर्षांनी बरेच संस्था वगैरे फाळामाफीसाठी किंवा प्रयत्न करत होते. मग 2019 आम्ही एक प्रस्ताव मांडला नगरपालिकेला की आमचा फाळा तुम्ही माफ करू का शकत नाही आहे. म्हणजे माफ करण्याविषयी तुम्ही एक सन्मान द्या, आम्हाला तुमचे फ्रीबीज नको आहेत, एक रिस्पेक्ट म्हणून द्या. तुमचा फाळा काय आम्ही भरू शकत असा प्रकार नाही, पण काहीतरी सन्मान म्हणून असावा, जेणेकरून समाजात एक प्रतिष्ठा निर्माण, त्या निमित्ताने मोटिवेशन लोक होती किंवा सैनिकांना पण असं फ्री मिळतं किंवा एक इन्स्टिट्यूट आपल्याला मिळेल. त्या अनुषंगाने त्यांना मग त्यात JR हरवा येत होता. त्यावेळेस JR काय होतं, फक्त वार व्हिडिओज किंवा गॅलरी वाढीसाठीच फळा माफ होता. मग त्यात मी त्यांना सांगितलं, मग तुम्ही तुमच्या 10% प्रॉफिट मधून आम्हाला का देऊ शकत नाही. मग त्या त्यांनी आमचं ते रिक्वेस्ट विनंतीला मान दिला. त्यावेळेचे जे नगराध्यक्ष होते, मंत्री महोदय होते, तिथला जे मुख्याधिकारी, त्यांनी सगळ्यांनी ऐकलं. आणि तेव्हा ते पहिल्या वर्षी 19-20ला त्यांनी मग आपल्या प्रॉफिटमधून आमचा फळा वजा करून आम्हाला 0चं सर्टिफिकेट दिलं फळा माफीचं. आणि दैवगडा म्हणा 2020ला मंत्री म्हणण्याच्या म्हणा किंवा बाकी सगळ्यांच्या रिक्वेस्ट विनंतीला मान देऊन पण महाराष्ट्रातल्या माजी सैनिकांचा फळा माफ झालेला, आणि त्या पण 2020 लागू झालाय अक्रॉस द महाराष्ट्र. फक्त त्यातला 15 वर्ष रहिवाशीची अट आहे, त्या अनुषंगाने सगळ्यांनी मिळतो. तुमचा हा लढा थोडक्यात यशस्वी झाला. मी असं माझा लढा म्हणत नाही, पण नाही तुमचा लढा शेवटी त्याच्यावर तुम्ही प्रयत्न होते, पण आमच्या शेवटचा प्रयत्न सक्सेस झाला असं म्हणू शकतो. तुमच्या सांगण्यावरून हे जाणवलं की खूप जणांचं असं असतं की कुठे बाहेर नाही म्हणजे तुम्ही घरातून सुरुवात केली, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे बाहेर जागा नसताना तुम्ही तुमच्या घरातली जागा त्या लोकांसाठी अवेलेबल करून, हे सगळ्यात खूप म्हणजे सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मातृभूमीसाठी
प्रत्येक माणसानं आपलं योगदान काय द्यावं, एक सामाजिक बांधिलकी कशी जपावी, जशी आता आपण जपत आहात, तर याबद्दल आपला काय संदेश असेल सगळ्यांना, सर्व समाजातील घटकांना? मॅडम, याबद्दल माझं एक स्पष्ट व्यक्तिगत मत असं आहे की तुम्हाला कोणतंही काम करत असताना त्या संस्थेत जाणं गरजेचं नाही. तुम्हाला ॲज अ सिव्हिक सोसायटी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बरंच काय नेशनसाठी करू शकताय आणि त्याची फार गरज आहे आता. ओके. आता जर तुम्ही जागतिक युद्धस्थिती बघितली किंवा जागतिक जे चाललेले प्रकार बघितलेत किंवा आतंकवादी हल्ले म्हणा किंवा वेगवेगळे जे विनाशकारी घटना घडत आहेत, बरोबर. खास करून ह्युमॅन क्रिएट रिलेटेड झालेले आहेत. नेचरचं काय तुम्ही करूच, निसर्गाला काय करू शकत नाही, करू शकतो. पण जे मानव निर्मित ज्या समस्या आहेत त्यासाठी आजच्या सिव्हिक सोसायटी आर्मीपेक्षा फार मोठी जबाबदारी आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मला माहित आहे माझा एनिमी कोण आहे, पण माझा एनिमी कुठे बसला मला माहित नाही आहे. बॉर्डरच्या आतला, बॉर्डरच्या बाहेरचा मला माहिती, नक्की माहिती आहे. ॲज अ सैनिक मला माहिती आहे माझा दुश्मन कोण आहे. पाकिस्तान नाव घ्यायला काय अडचण नाही म्हणा, किंवा कुठलाही देश असेल. बरोबर. पण माझी बाउंड्री फिक्स केली आहे. बाउंड्रीच्या बाहेरचा कोणी मला माहिती आहे, बाउंड्रीच्या आतला मला माहित नाही. मग ती सिव्हिक सोसायटी चांगलं करू शकते. ती कसं करू शकते? आता तुम्ही बघितलं असेल की कुठलीही एखादा क्राईम लोकल सपोर्टशिवाय होत नाही. तुम्ही व्यक्तिगत कुठलाही क्राईम करू शकत नाही. मग कसं असतं त्याचं? तर मला मग ॲज अ सिव्हिक सोसायटी ड्युरिंग वॉर आणि विदाउट वॉर दोन प्रकारचे सिव्हिक सोसायटी मदत करू नेशन बिल्डिंगसाठी. ड्युरिंग वॉरमध्ये कसं असतं की तुम्हाला माहिती आहे वार सुरू आहे, मग त्याला रेल्वे टॅक्सी बंदोबस्त म्हणा किंवा रोड सिक्युरिटी म्हणा, इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटी म्हणा, इतर जे आर्मीची स्ट्रॅटेजी सिक्युरिटी म्हणा, यासाठी सिव्हिक सोसायटी मदत करू शकते. पण पीस टाईममध्ये काय करू शकते? जेव्हा लढाई नाही तेव्हा काय करू शकतात? तर प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक कॉलनी, वॉर्ड, गली वाईज असं माझं स्पष्ट मत आहे की त्या लोकांनी क्वार्टरली, मंथली मीटिंग घेऊन समाजाची बांधिलकी काय, समजा युद्धस्थितीची परिस्थिती झाली कशी क्रिएट होते. आता एका आतंकवादी तुमच्या घराजवळ बॉम्ब होतो, तर एका दिवशी येणार आहे का तो? म्हणजे आधी येऊन गेला असला पाहिजे, रकी केली असली पाहिजे, तिथं कोणाचा सपोर्ट मिळाला असेल, स्लीपिंग सेल त्यांच्या असू शकतात. मग त्याच्यावर तुम्ही कसं लक्ष ठेवू शकता? तर तुम्ही जे तुमचे जे सिनियर सिटीजन आहात, यंग ब्रिगेड्स आहेत, त्या लोकांनी ह्या गोष्टी स्टडी करून म्हणू शकता की इथं कसं होऊ शकतंय, हा अचानक मोठा कसा झाला, याची अचानक पब्लिसिटी वाढायला आहे. तुम्ही जसं काही रील्समध्ये एकदम अचानक वाढते आणि नंतर ते काही दुसरं सापडतं, मग कसं झालं ते? याच्यावर बारकाईने लक्ष पाहिजे. नवीन माणूस कोण आपल्या शहरात आलेला आहे, मी शहरात म्हणण्यापेक्षा आपल्या गलीत कोण आलेलं आहे, की आपल्या वॉर्डमध्ये कोण, आपल्या कॉलनीमध्ये कोण आलं काय, हे सहज लक्ष ठेवलं पाहिजे. याच्यात काही नथिंग रॉंग. उद्या हादसा हा कोणाला व्यक्तिगत एखादा बॉम्ब फुटला, व्यक्तीच्या नावावर बॉम्ब फुटत नाही, ते असणारे सगळेच येतात त्यात तुम्ही पण असू शकताय. मग ही जर भावना आपण क्रिएट केली तर आपल्या समाजाला पण बऱ्यापैकी एज्युकेट करू शकतो. मग कशापर्यंत करू शकतो? मला लक्ष पाहिजे बारकाईने, सोशल मीडियावर लक्ष पाहिजे, आपल्या आजूबाजूची मुलं काय करतात पाहिजे, नवीन मुलं कोण आपल्या कॉलनीमध्ये आले त्यांचे हरकत माहिती, सिनियर सिटीजनचं काम आहे त्यांना समजावून सांगणं. मग क्वार्टरली मिटिंग असतील, मंथली मिटिंग असतील, तुमच्या कॉलनीच्या असतील, त्यातनं तुम्हाला एक संबोधन किंवा समाज भेट, म्हणजे देश हे महत्वाचा, प्रथम देश नाही वाचलं तर मी काय करणार आहे? समजा माझ्या बिल्डिंगच नसली, मी इथं बसून करणार आहे काय? तर मला बॉर्डर फिक्स करणं गरजेचं आहे. तसंच देशाला जर आपल्याला चांगलं विकासशील बनवायचं असेल तर अशा विनाशकारी शक्तीपासून आपल्या देशाला वाचवणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यासाठी सिव्हिल सोसायटी बरीच काय करू शकते, ते आर्मीपेक्षा मोठं काम होऊ शकते. आमचे अर्धा कमी करू शकतात ते. पण त्यासाठी संघटन सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र येणं आणि संघटित होऊन हा विचार करणं हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. त्या अनुषंगाने मी तुम्हालाच एक रिक्वेस्ट केली की तुम्ही अशा पद्धतीचं प्रत्येक शहरात असू दे, गली, ते कसं वातावरण क्रिएट करावं. तुमच्यावर त्यांची एक त्यांना एक प्रोत्साहनासाठी बाबा तुमची आम्ही फ्री मुलाखत घेतो, तुम्ही समाजासाठी काय केलं, देशाला एकवट आणण्यासाठी काय केलं, आपल्या देशाला त्यासाठी काय, अशी तुम्ही काय कधी समजा प्रकल्प राबवली प्रत्येक शहरातली, खास करून खेड्यात फार कमी चान्सेस आहे की खेड्यात सदाशे पकडतात, शहरात गावात लगेच कळतं लोकांना, कोण नवीन आला लगेच चर्चा असते, पण शहरात कळत नाही. त्यासाठी माझी अशी तुम्हाला विनंती असेल की या अनुषंगाने तुम्ही एखादा कार्यक्रम राबवत गेला किंवा प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही काय केलेस, आता जे युद्धजन्य स्थिती जी देशात किंवा देशाच्या बाहेर असते त्याला, देशात इस्रायल घ्या, तुम्ही युक्रेन घ्या, अफगाणिस्तान घ्या, पाकिस्तानमध्ये घ्या, आज किंवा आता परवा बांगलादेश तुम्ही बघितलं असेल, त्याला काय जेनजी काय म्हणतात ते प्रकार नेपाळमध्ये झालं, हे कसं शक्य होतंय? तर त्यासाठी आपण काय करतोय समाज. आणि आजकाल हे प्लॅन्टेड सगळ्या गोष्टी असतात, डीप स्टेट ज्याला म्हणतो. त्यामुळे आपण माध्यमाच्या दृष्टीने ह्या सुद्धा तुम्ही एखादा प्रोग्राम बऱ्यापैकी देशाला मदत होईल.
देश बांधण्यासाठी आणि त्यासाठी नक्कीच करू सर प्रयत्न. पण सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की भारतीय सैनिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा, तुम्हाला असं वाटतं की आदरयुक्त बघतात का त्यांची भूमिका निराशवादी आहे आणि ती बदलू शकतो का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी पॉझिटिव्ह देतोय. तरीही हे बदलण्यासाठी समाजाची फार मोठी जबाबदारी आणि ती पालकापासून सुरू होते. कारण याचं एक तुम्हाला क्लासिकल एक्झाम्पल का आपण बघताना जबाबदारी बघत नाही, ते फक्त सैनिकासाठीच नाही, प्रत्येक नॅशनल ॲसेटकडे बघताना किंवा समाजाकडे बघत असताना किंवा कुठलेही आपण आदरानं का बघत नाही किंवा जबाबदारी का बघत नाही, त्याचं एक मला जे मुख्य कारण असं आढळलेलं आहे किंवा माझा स्वतःचा एक व्यक्तिगत अभ्यास असा आहे की आपण याची घरातून सुरुवात करत नाही. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. आपण काय करतोय, लहान मुलापासूनच काय करतोय, आपण ती जबाबदारी आपल्यावर घेत असतो. ह्याने पडलं म्हणजे सफाई आईने करायचं, पुस्तकं विसकळी दुसऱ्याने करायचं, ते पडलं तिसऱ्याने करायचं, त्याची बूट तिसऱ्याने करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट व्यक्तीला जेव्हा लहानपणापासून मोठा होत असतो तर आपण त्याला हे ट्रेनिंग देत असतो, इनडायरेक्टली डायरेक्टली, लहान आहे, समजत नाही, अशा अनेक वेगवेगळ्या कल्पनेतून, लाड म्हणा काय असेल ते असेल, त्यांना आम्ही स्वावलंबी बनवत नाही आहे. त्यांना पळवायला म्हणायची सवय लावते की हे कुणी केलं तर दुसरा, मी केलेलं चूक दुसऱ्याने दुरुस्त करायची, त्याला मेंदवात पहिल्यापासून बसलेले ब्रेनमध्ये. बरोबर. ही जोपर्यंत चेक करत नाही, ही जोपर्यंत चेंज करत नाही, ह्याला जर चेकआउट करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाज घडवू शकत नाही. मग त्या पुरुषाचा, त्या स्त्रीचा जेव्हा ती मोठी होते, तिला असंच त्या डोक्यात बसले की मी केलेली घाण, मी केलेली चुका, मी केलेले काम तिसऱ्यानं करा, मी नाही करणार. कारण आपण लहानाचे शिकलोय. बरोबर. उदाहरणार्थ जेवण वाढलं, आईनंच वाढायचंय, बरोबर. पण आम्ही हे सवय फर्स्ट सर्विंग आई करेल आणि सेकंड सर्विंग आईच्या मीच घ्यायला पाहिजे, आई मोलकरी घरची नाही आहे. मग त्याला ते राईट वाटतं की माझं काम दुसऱ्यानेच करा, मी माझं केल्यानंतर दुसऱ्यानेच करायचं. मग ती सवयी त्याच्या जीवनात एक जागा करते. मग तो रस्त्याने चालत असता असू दे, पार्किंग असू दे, सामाजिक सेवेत असू दे किंवा शासनाची सर्व्हिस, तर त्याला सवय पडली माझं काम दुसऱ्या, मी केलेली चुका दुसऱ्याने दुरुस्त करायची, ते माझ्या पाठी मला करायला एक बॅग पडायला माणूस पाहिजे, कारण आम्ही सवय लावली. मग हे जवळ चेंज करत नाही तर समाजात खऱ्या अर्थानं पण बदलू शकत. म्हणजे सुरुवात आपण घरापासूनच करणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक अशाच अनुषंगाने एका कॉलेज माझं लेक्चर होतं, त्यात विषय आला की काही पालक आले, आमची मुलं ऐकत नाही, म्हणजे मुलासाठी काय करायला पाहिजे. मग त्या कुटुंबाला मी प्रश्न विचारला, तुम्ही मला मॅडम सांगा, तुमच्या प्रश्न जो तुमच्यातच आहे, तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी काय करता, तुमची दिनचर्या सांगा. ती दिनचर्याच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. होते कसं काय, अहो म्हटलं तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय करता, आंघोळ करता, दात घासता, देवाचा पाया पडता, किंवा तुमच्या जे इष्ट देवता आहेत, कोणी असेल, कुठल्याही धर्मानं असेल, किंवा तुम्ही तुमचे सासू सासरे किंवा तुमच्या आईवडिलांच्या पाया पडता किंवा देवाला नमस्कार करता किंवा सकाळी सूर्य, असं काही करता काय तुम्ही. तुम्ही कॉपी राईट आहे, तुमचा मुलगा असं जे करतो ते तुम्हाला बघून, तुम्हाला काय होतं, मराठी बोलताय बोलतो, म्हणजे तुम्ही करताय तेच कॉपी होत असतं. तर तुम्ही जर चांगली त्यांना जर मॉडेल दिलं तर चांगली कॉपी करणार आहे. बरोबर. तुम्हाला किती ना तुमच्या देवाबद्दल माहिती आहे, तुमच्या कुलदेव, तुमच्या प्रत्येक जे तुम्ही प्रथा करताय किंवा तुमच्या शेतीबद्दल सगळ्या माहिती आहे का तुम्हाला, तुमचे पूर्वज कोण आहे, तुम्ही माहिती करून दिली का. जर तुम्ही वागत तेच कॉपी करणार आहे, मग तुम्ही अपेक्षित काय करता. तुम्ही समजा गहू पेरून तुम्ही आंब्याची कल्पना करू शकत नाही, मग तुम्ही जे पेरलंय तेच उगवणार आहे. तसं हे जर तुम्ही दुरुस्त केलं, तुमच्या प्रश्नाची हळू सगळी उत्तर येतील. तुम्ही बोलताय रागीट बोलताय का, प्रश्नाची संशय उत्तर देताय का, पेशंट जड आहे का, पेशंट बर्ड येणारच नाहीये. तुम्ही कधी एखादं पुस्तक वाचलंय का, तुम्हाला वाटतं माझं वय संपलं, पण त्याला सवय कशी लागणार आहे. म्हणजे घरातच पालक म्हणजे हा जर आपण खऱ्या अर्थानं समाजात बदली होऊ शकते आणि त्यामुळे लोकांना आदर वाटेल. जेव्हा तुम्ही स्वावलंबी व्हाल तेव्हा तुम्हाला, जसं मी ऑफ द लाईन चर्चा केली की सेंटिंगचं जर तुम्ही काम केलं, तुम्हाला सेंटिंग करणाऱ्याचं दुःख समजणार नाहीये. बरं, सैनिकाबद्दल पण आपण म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं आम्ही जर घरात सांगितलं की भारतीय सैनिकांचं कार्य काय आहे, तर नैसर्गिक आहे की मुलांना पण ते कळेल. म्हणजे हाच तुम्हाला संदेश सगळ्या समाजाला द्यायचा की त्या अनुषंगानं समाजात चांगली कल्पना. सर, आमच्या शौर्यगाथाबद्दल आपलं मत काय. शौर्यगाथा एक तुम्ही चांगली चॅनल यूज करताय, लोकांना मोटिवेट करायचं. जे अनुभवी लोक आहेत, जे सगळे उन्हाळे पावसाळे बघितले आहेत, त्यांचे चांगले वाईट अनुभवाचा जो एक प्लॅटफॉर्म आहे, तो प्लॅटफॉर्म समाजाच्या दृष्टीनं होऊ शकतो, चांगल्या प्रकारे यूज होऊ शकतो. आणि जसं आपण ऑफ द लाईन बोललो की
आम्हाला एक 100 शिवाजी नको आहेत, 100 गांधी नको आहेत, 100 ते थोडेच पाहिजे. तेवढे झाले तरी देश बदलू शकतो, देशात सुधारणा होऊ शकते, असं काही नाही. आणि त्या अनुषंगाने तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि असंच करत राहा असंच म्हणतोय. आणि त्यासाठी सर आपली पण मदत लागेल भविष्यामध्ये, कारण आपण एवढं खूप चांगलं समाजासाठी करत आहात. म्हणजे भारतीय फक्त कर्नल पदावर असून सुद्धा आपण अगदी तळागाळातील जे तुमचे शिपाई बंधू आहेत, जे सुभेदार बंधू आहेत, त्यासाठी आपण एवढं कार्यक्रम राबवता. तर मला वाटतं आमचा सुद्धा त्याच्यामध्ये कधी खारीचा वाटा जर आम्हाला करायला मिळाला, काही योगदान आम्हाला द्यायला मिळालं तर नक्की देऊ सर. नक्की धन्यवाद मॅडम, सर. नक्की नक्की. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.